शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने संविधान दिवसाचं औचित्य साधून आतापर्यंत आम्ही जे धारूर शहराचं सर्वेक्षण केले, ज्याप्रमाणे धारूर शहरात जे मूलभूत सुविधांचा अभाव आणि धारूर शहरात करता येणारे विकास कामे, धारूर शहराला प्रगतीसाठी नेता येणारे विकास कामे, ह्या सगळ्यांचं अवलोकन करून सर्व नागरिकांचे विचार जाणून सर्वेक्षण करून आम्ही एक धारूर शहराचा विकासाचा संकल्प तयार केलेला आहे आणि तो संकल्प आज आपण संविधान दिवसाचा औचित्य साधून आज रोजी आपण जाहीर करत आहोत। आणि त्या संकल्पपत्रात धारूर शहरात जे मूलभूत गरजाचे धारूर शहराचे आहेत ते जे कामं राहिलेले आहेत ते प्रलंबित कामं कसे पूर्ण करता येतील आणि ह्या धारूर शहर आज ज्या ज्या विकास कामापासून, ज्या ज्या प्रगतीविषयक कामापासून वंचित राहिलेला आहे त्या विकास कामांचा सुद्धा ह्याच्यात कसं करता येईल हे बी आपण ह्या माध्यमातून जाहीर करण्यात येणार आहे। सगळ्यात प्रथम मी आपण सर्व पत्रकार बांधवांचे आभार व्यक्त करतो की आपण सर्वजण इथे आलात। आज आपल्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी धारूर शहराला हेही विनंती करतो की आमचा जे संकल्पपत्र आहे ते वाचूनच आम्हाला मतदान करावं। ह्या संकल्पपत्रात धारूर शहरातल्या प्रत्येक प्रभागात आणि प्रत्येक गल्लीबोळात आम्ही फिरून जे आजपर्यंत सर्वेक्षण केलेलं आहे त्याच्यात विविध मुद्दे आहेत। धारूर शहरातले सफाईचे असू द्या, पाणी पुरवठ्याचे असू द्या, अजून इथून पुढचा जे काळ आहे आधुनिक जगाचा काळ जे आहे त्या आधुनिक काळाची आधुनिक जगाची गरज अनुसरून त्याही बाबतीत कुठले विकास कामे करता येतील, म्हणजे हे जे विकास कामे धारूर शहरात उद्या होतील तर धारूर शहरातून जे मायग्रेशन होत आहे ते कुठंतरी थांबल आणि धारूर शहराचा विकास झाल्यानं मग ह्या लोकांना इथंच कुठेतरी रोजगार उपलब्ध होतील आणि अशी धारूर शहराची उन्नती होईल। आज आपल्या उपस्थितीत धारूर शहराचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय श्री अर्जुन बाप्पा गायकवाड यांच्या उपस्थितीत आपण जाहीरनामा जाहीर करत आहोत। मी बाप्पाला विनंती करतो की आपण जाहीरनामा प्रसिद्ध करून सर्व पत्रकार बांधवांवर प्रसिद्ध करावा। एक मिनिट काढून देऊन सगळ्यांनी उमेदवार या सगळे उमेदवार आ गया उमेदवार या उमेदवार ऐसे बाहेर घेऊ फोटो आता या जाहीरनाम्यातले जे मुद्दे आहेत माननीय अर्जुन बाप्पा आपल्याला सविस्तर त्या बाबतीत मार्गदर्शन करतील। सर्वप्रथम आजच्या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने आम्ही बोलवलेल्या या संकल्पपत्र म्हणजेच आमचा येणाऱ्या 5 वर्षामध्ये किल्ले धारूर नगर परिषदेवर आमची सत्ता आल्यानंतर आम्ही कुठले कामं हाती घेणार आहे त्याचा लेखाजोखा आणि एक संकल्पपत्र या ठिकाणी आम्ही तयार केलेला आहे पार्टीच्या वतीने।
ते आज आपल्यासमोर आम्ही प्रसिद्ध करत आहोत। माननीय खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या हस्ते ते करायचं होतं, पण बाप्पा म्हणले की मला यायला उशीर होणार आहे, 4 वाजणार आहे आणि आज 4 वाजता त्यांचा दौरा या शहरामध्ये सुरू होणार आहे। आणि आता निवडणुकीचा शेवटचा टप्पा या ठिकाणी सुरू झालेला आहे। आज सर्व उमेदवारांना निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्फत चिन्हाचं वाटप झालेलं आहे आणि चिन्हाचं वाटप झाल्यानंतर लागलीच या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आणि त्याचबरोबर आज वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज भारतीय संविधान दिन आहे आणि या संविधान दिनाच्या निमित्तानं आपल्या देशाची, राज्याची आणि आपल्या या किल्ले धारूर शहराची लोकशाही बळकट करण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। हे सांगायचं म्हणजे की लोकशाही पूर्वीच आपली खूप बळकट आहे, परंतु या लोकशाहीमध्ये काम करत असताना या राज्यामध्ये राज्यातील नगर परिषदेच्या निवडणुकीला आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपल्या या बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक अशा किल्ले धारूर शहराच्या नगर परिषदेची निवडणूक ही निवडणूक माझ्या दृष्टीने मी फार महत्वपूर्ण निवडणूक समजतो। या महत्वपूर्ण निवडणुकीच्या करिता मला या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार साहेबांच्या पक्षाने मला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली आहे आणि गेल्या 2 महिन्यापासून संबंध शहरामध्ये पक्षाचा प्रमुख या नात्यानं या शहरामध्ये प्रत्येक 10 प्रभागामध्ये जाऊन मी प्रत्येक नागरिकांशी संवाद साधलेला आहे। सर्व जाती धर्माच्या लोकांबरोबर जाऊन त्या ठिकाणी महिला असतील, पुरुष असतील किंवा तरुण असतील, त्याचबरोबर लहान मुलं सुद्धा जे की 14-15 वयोगटाचे यांच्यामध्ये सुद्धा जाऊन आम्ही या ठिकाणी काम उभा केले आणि त्याचं फलित म्हणून आज आपण बघतो की दोन्ही पक्ष आपले जे प्रमुख विरोधी पक्ष आहेत बीजेपी आणि अजितदादांचा गट हे दोघंही म्हणतात की आमची लढाई हे अर्जुन गायकवाड यांच्या बरोबर आहे। त्याचं कारण असं या की मागच्या 2011ला नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये मी माझ्या भागामधून 5 नगरसेवक निवडून आणण्याचं काम केलं होतं आणि कसबा विभागामधून 5 नगरसेवक या ठिकाणी निवडून आले होते आणि त्याही वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 10 नगरसेवक निवडून आले होते आणि त्यामध्ये नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली होती। त्या संधीचं सोनं करून आम्ही या धारूर शहरामध्ये अनेक योजना आणल्या, त्या कार्यान्वित केल्या। आज जी 2011 सारखी धारूर शहराची वाईट परिस्थिती होती, त्यावेळेस महिना 1.5 महिना धारूर शहरामध्ये प्यायला पाणी, रस्ते नव्हते आणि धारूर शहरामध्ये कुठेही विकास कामाचं असं भरीव असं काम नव्हतं। परंतु नंतरच्या काळामध्ये मला जी 17-18 महिने काम करण्याचा योग आला, त्यामध्ये या शहरामध्ये आपल्या कुंडलिका धरणावरून आताची सगळी चर्चित जी पाईपलाईन आहे, कुणी म्हणते मी केली, प्रत्येक जण म्हणते मी केली, ज्याला त्या योजनेचं नाव माहित नाही, योजना कोण्या धरणावरून येते ती माहित नाही, त्या योजनेमध्ये किती पाईप आहे, त्या पाईपलाईनची जर लांबी विचारली आता जे समोर 2 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत विरोधी पक्षाचे, तर त्या पाईपलाईनची त्यांना लांबी सांगता येणार नाही। पाईपलाईनची प्रशासकीय मान्यता 2012ला 12-13ला किती रुपयाची होती ते सांगता येणार नाही। त्याचबरोबर त्यावेळेस किती काम झालं, आता किती काम झालं आणि आता नंतर ही योजना जवळपास 65 कोटीपर्यंत कशी गेली हे फार संशोधनाचा विषय या ठिकाणी आपले आमदार महोदय म्हणतात की या ठिकाणी आम्हीच विकास कामं केलेत, बाकी कोणी काही केलंच नाही, पण मी तसा मानणारा कार्यकर्ता नाहीये। या शहरामध्ये अनेक आजी माजी आमदार खासदारांनी कामं केलेत। या शहरामध्ये प्रामुख्यानं 3 मोठ्या नेत्यांचा या शहराला पुढे नेण्याचा आणि या शहरामध्ये भरघोस निधी देण्याचं काम ज्यांनी केलं त्यामध्ये आताचे विद्यमान आमदार सुद्धा आहेत। त्यामध्ये सर्वप्रथम नाव घेतलं जाईल की जयदत्त क्षीरसागर, ते या जिल्ह्याचे आपल्या या चौसाळा मतदारसंघ होता, त्या मतदारसंघाचे ते राज्यमंत्री होते, पालकमंत्री होते। आपल्या बीड जिल्हा आपल्या धारूर शहराचे सुपुत्र माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगरावजी गायकवाड पाटील यांनी या शहरामध्ये कोट्यावधी रुपयाचा निधी दिला। या शहरामध्ये सभागृह, रस्ते, आंबोचुडीचा रस्ता असेल, कसब्यातला रस्ता असतील, पेठेचे रस्ते असतील, त्यावेळेचे डांबरीकरणाचे कामं काकांनी केले आणि त्याचबरोबर
आताचे विद्यमान आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी सुद्धा या मागच्या 5 वर्षामध्ये आणि त्याच्या अगोदरच्या काळामध्ये त्यांनी मंत्री असताना या शहरामध्ये अनेक विकास कामं केले. मी ते मान्यच करतो, मान्य करणारा मी कार्यकर्ता नाही. भले मला उद्या पक्षाने सांगितलं की तुम्ही त्यांचं नाव घेऊ नका, तरी पण मी ज्याने काम केलंय त्याने काम केलं आपल्याला म्हणावं लागेल. ही आपली धारूरची संस्कृती, किल्ले धारूरची. आपल्या किल्ले धारूर शहरामध्ये आर्य समाजचा पगडा आहे. किल्ले धारूर शहरामध्ये या ठिकाणी मुस्लिम समाजांच्या वेगवेगळे धर्मगुरू इथं येऊन एक ऐक्याची आणि सामाजिकतेची शिकवण देणारा हा या ठिकाणी मुस्लिम समाज आहे. या ठिकाणी दलित समाज सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे आणि या ठिकाणच्या सगळ्या जाती धर्माची लोक या ठिकाणी या शहरामध्ये जे की जुन्या पद्धतीने म्हणतो ते खेड्यामध्ये की गुन्ह्या गोविंदाने नांदतात. म्हणजे प्रेमळपणाने एकमेकाला विश्वासात घेऊन एकमेकाचे सुखदुःख जाणून चालणारं हे माझं किल्ले धारूर शहर आहे. आणि पूर्वी आमची घोषणा होती की माझं किल्ले धारूर शहर स्वच्छ शहर, सुंदर शहर. पण आता जर तसं कुणी म्हणलं तर लोक हसतील आणि हसतील तरच नव्हे तर त्या माणसाच्या तोंडामध्ये शेण घालतील. कारण संबंध शहरामध्ये आपण पण सगळे या शहरामधलेच आहात. संबंध शहरामध्ये तुम्ही जर आज गेलात तर सगळीकडे घाणीचे साम्राज्य आहेत. रस्त्याचा प्रश्न बिकट आहे. 2-2 महिने 1.5 महिने शहराला प्यायला पाणी नाहीये. आणि कुठलीही योजना जी आम्ही मंजूर केलेली होती आणि नंतरच्या काळात जे कामं झाली होती कुठलीही योजना पूर्ण झालेली नाही. मुळात आजही गेल्या 25 वर्षापासून पिण्याच्या पाण्यावरच या नगर परिषदच्या निवडणुका होतात. परंतु 2011ला आम्ही निवडून आल्यानंतर संकल्प केला होता की ही पुढची जी निवडणूक होणार आहे ती पिण्याच्या पाण्यावर होऊ नये, तर ती विकास कामावर व्हावी फक्त. तर ती तसं न होता कुणी कोर्टामध्ये गेलं, ती योजना मंजूर प्रशासकीय मान्यता कोणाच्या काळात झाली. मी तर नगराध्यक्ष झालो 8 दिवसामध्ये सर्वसाधारण सभेमध्ये प्रामुख्याने आम्ही 11 विषय घेतले होते. त्याच्यामध्ये पहिला विषय होता की कुंडलिका धरणाहून कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना, किल्ले धारूर शहराची हद्दवाढ करणे, किल्ले धारूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा बसवणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवणे. त्याचबरोबर या ठिकाणी विविध जाती धर्माच्या म्हणण्यापेक्षा या मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आणि या बीड जिल्ह्यामध्ये आणि किल्ले धारूर शहरामध्ये ज्या महापुरुषांना इथले लोक घेऊन महापुरुषांचं नाव घेऊन आपलं जीवन जगतात, ज्या महापुरुषांचं नाव घेऊन आपण आपलं म्हणजे जीवन चारित्र्य किंवा जे आपण जीवन जगतो, ज्या महापुरुषाकडे बघून आपण त्या महापुरुषांच्या या शहरामध्ये अनेक महापुरुषांचे पुतळे व्हावे या ठिकाणच्या नागरिकाची मागणी आहे. या शहरामध्ये अनेक चौक आहेत. या शहरामध्ये रस्ते लहान आहेत. या शहरामध्ये प्रामुख्यानं गार्डन नाहीये. आम्ही नगराध्यक्ष असताना या ठिकाणी हुतात्मा स्मारक या ठिकाणी सुसज्ज असं एक चांगलं उद्यान या ठिकाणी आम्ही विकसित करण्याचं काम केलं होतं. परंतु नंतरच्या काळामध्ये त्याच्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही आणि आज ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले. त्यामुळं या शहरामध्ये जे बी विकास कामं या ठिकाणी प्रलंबित आहेत, या सगळ्या आम्ही विकास कामाचा लोकाजका घेऊन या शहरातल्या नागरिकांशी चर्चा करून आज आम्ही या ठिकाणी आमचा वचननामा संकल्पनामा याच्यासाठी म्हणायचं याला की आम्ही येणाऱ्या काळामध्ये काय काम करणार आहेत त्याचा संकल्प आम्ही आज किल्ले धारूर शहराच्या जनतेपुढे या ठिकाणी मी मांडत आहे. आपला जास्त वेळ न घेता यामधले काही प्रमुख मुद्दे वाचून दाखवले चालतील का? यामध्ये पहिला प्रमुख मुद्दा आमचा आहे किल्ले धारूर शहराची हद्दवाढ करण्यासाठी 2012 साली पाठवण्यात आलेल्या प्रस्ताव मार्गी लावून किल्ले धारूर शहराची हद्दवाढ करण्याचा संकल्प मी या ठिकाणी जाहीर करत आहे. विषय क्रमांक 2 आमचा आहे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे. तो एक विषय आहे. कुंडलिका धरणावरून मंजूर असलेली व सध्या स्थितीत प्रलंबित असलेली पाईपलाईन 6 महिन्यात पूर्ण शहरात उत्कृष्ट दर्जाचे काम करून सदरील पाईपलाईन कार्यान्वित करून किल्ले धारूर शहरासाठी 2 दिवसाआड संपूर्ण शहराला पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा संकल्प या ठिकाणी मी आज करत आहे. तिसरी मागणी आमची आहे किल्ले धारूर शहरातील सर्व प्रभागामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे मजबूत रस्ते बनवण्याचा संकल्प आम्ही करत आहोत. किल्ले धारूर शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शहरातील सर्व नाल्याचे भूमिगत गटार अंडरग्राऊंड योजना बांधकाम करून म्हणजे त्या ठिकाणी आम्ही नगर उत्थान योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवून त्यामध्ये 200 कोटीचा प्रस्ताव पाठवण्याचा आमचा संकल्प आहे. आणि केंद्र सरकारकडून भूमिगत गटार योजना आणि धारूर शहरामध्ये पूर्ण पाईपलाईन झाल्यानंतर पूर्ण शहरामध्ये मशीन कट रस्ते
सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करणार आणि त्याच रस्त्यावर आता जे 15 मीटरचे जे पोल आहेत त्याच्यावर स्ट्रीट लाईट न बसवता याच योजनेअंतर्गत प्रत्येक 15 मीटरला एक आम्ही स्ट्रीट लाईट पोल बसवणार आहेत. त्याच्यावर पिवळा बल्ब त्याच्यावर गुब्बारा बसवण्याचं काम आम्ही गुजरातच्या धर्तीवर या किल्ले दारू शहरामध्ये या योजनेअंतर्गत आम्ही करणार आहोत. तिसरा प्रश्न आहे हुतात्मा स्मारक येथील बंद पडलेले उद्यान उत्कृष्टपणे विकसित करून नागरिकांसाठी खुले करण्याचा संकल्प आमचा आहे. या ठिकाणी मटन मार्केट व फिश मार्केटसाठी नवीन इमारतीचं बांधकाम करून कोल्ड स्टोरेजची निर्मिती करून याचा विषय असा आहे, पत्रकार बंधूंना विशेष सांगतो की मटन मार्केट आणि कोल्ड स्टोरेज जर आपल्याला करायचं असेल तर ह्याला कुठलंही राज्य सरकार आणि केंद्र सरकार निधी देत नाही. केंद्र सरकारची एक संस्था आहे, ज्या संस्थेचं नाव आहे महाराष्ट्र मत्स्य बीज विकास महामंडळ. ते महामंडळाची मेन ब्रँच ही हैदराबादला आहे आणि त्या ब्रँचकडे आपण पूर्वी प्रस्ताव दिलेला आहे. तो प्रस्ताव आता प्रलंबित आहे, परंतु आता नवीन प्लॅन एस्टिमेट करून या ठिकाणी तो प्रस्ताव करून त्या प्रस्तावाला 5 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी धारूर शहरात 1 वर्षात उपलब्ध करून त्या ठिकाणी मटन मार्केट बांधण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. तसंच फुलेनगर, साठेनगर, अशोकनगर येथे राहत असलेल्या व शासन निर्णयानुसार सदरील नागरिकांच्या घराचे नाव पीटीआर मध्ये मालकी हक्कात घेऊन त्या सर्व नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्याचे संकल्प आहे. या योजनेचं पत्रकार बंधूंना विशेष करून सांगतो की धारूर शहरातल्या नागरिकांचा हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कारण फुलेनगर, साठेनगर, अशोकनगर, वैद्यनाथ नगर, नाथनगर मला मुकपाट आहे सगळं बघून सांगा. कादरी बाग असेल किंवा इकडं लाला खडक असेल, तिरका मैदान असेल, हा सगळा भूभाग जे आहे हे वर्ग 2च्या जमिनीचा. आणि फुलेनगर आणि साठेनगर मध्ये आज ज्या हजारो लोकांचे घर आहे तो जो भूभाग आहे सगळा जमीन आहे ती गायरान जमीन आहे. तर याकरिता महाराष्ट्र शासनाने 2019ला एक GR पारित केलेला आहे. त्या GR मध्ये महाराष्ट्र शासनाने स्पष्ट म्हटलेले आहे की जे नागरिक 12 वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून त्या जागेवर वास्तव्य करत असतील, त्यांचं पत्राचं शेड किंवा झोपडं बांधलेलं असेल किंवा कोणी कच्चं घर बांधलेलं असेल तर त्या नागरिकांचे नाव पीटीआर मध्ये मालकी खाण्यामध्ये घेण्याकरिता नगर परिषदेने ठराव घेऊन माननीय जिल्हाधिकाऱ्याकडे तो प्रस्ताव दाखल करायचा आणि जिल्हाधिकाऱ्याने त्या प्रस्तावाची प्रत नगर रचनाकाराकडे द्यायची आणि नगर रचनाकारानं तो प्रस्ताव मंजूर करायचा आणि नगर रचनाकारानं तो प्रस्ताव मंजूर केल्यानंतर या जे हजारो नागरिकांचे आज म्हणजे घराचे पीटीआर नाव नाही तर त्यांचा नाव लावण्याचा जो पीटीआर मालकीत नाव लावण्याचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव नगर परिषदेने त्यांच्याकडून स्वीकारायचा आणि सगळ्या नागरिकांचे त्यांच्या ताब्यात असलेला जो भूखंड आहे त्याची साईज नगर परिषदेने निश्चित करून त्यांच्या नावावर पीटीआर मालकी खाण्यात पीटीआर नोंद घेऊन त्यांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ द्यायचा. आणि या 2019च्या GR नुसार आमची सत्ता आल्यानंतर पहिला ठराव जर कुठला असेल तर या नागरिकांच्या पीटीआर नाव लावण्याचा आमचा पहिला ठराव असेल. या ठिकाणी निश्चितपणे सांगतो. आमचा नंतरचा प्रश्न आहे की किल्ले दारू शहरातला वर्ग 2 मध्ये आता घेतला मी ते बांधकाम पूर्ण झाले ते आलंच आहे त्याच्यामध्ये. किल्ले दारू शहरातल्या विविध ठिकाणी नागरिकांना सुविधेसाठी अद्ययावत नागरी सुविधा केंद्र निर्मितीचा संकल्प आहे. किल्ले दारू शहरातील लिंगायत समाजाच्या मठाचे सुशोभीकरणाचं काम आम्ही करणार आहे. त्याचबरोबर किल्ले दारू शहरातील विविध ठिकाणी ओपन जिम बनवण्याचा संकल्प आमचा आहे. किल्ले दारू शहरात व्यापार संकुल वर्दळीच्या ठिकाणी नगर परिषदेमध्ये वाहनतळ पार्किंगचा विषय आहे. किल्ले दारू शहरात विविध ठिकाणी अद्ययावत वाचनालय व लायब्ररी उभारण्याचा संकल्प आहे. तर आपल्याकडे ही इमारत सध्या आहे, नगर परिषदची जुनी आपली होती तर त्याला थोडा अद्ययावत करून त्याचं म्हणजे रिनोव्हेशन करून त्या ठिकाणी आपण एक चांगलं AC सुसज्ज असं वाचनालय त्या ठिकाणी आपण बनवू शकतो. त्याला राज्य केंद्र सरकारचा डायरेक्ट त्याला निधी आहे. तो निधी आणून आपण त्या ठिकाणी जवळपास 2 कोटी रुपयाची एक अशी सुसज्ज अशी लायब्ररी करण्याचा आमचा संकल्प आहे. त्याच्यानंतर किल्ले दारू शहरातील मुस्लिम समाजासाठी स्मशानभूमीचे कंपाऊंड वॉल बांधकाम करण्याचा संकल्प आहे. गेल्या 9 वर्षामध्ये शहरामध्ये कुठल्याही मुस्लिम समाजाच्या कंपाऊंड वॉलचं काम जे आहे की अल्पसंख्याक विभागामार्फत आपल्याला दरवर्षी किल्ले दारू शहराला 25 लाख रुपये ते 20 लाखाचा निधी मिळतो. परंतु मागच्या 9 वर्षामध्ये आलेले सगळे पैसे आपले परत गेले. त्यामुळे एक कुठेही मुस्लिम समाजाच्या कंपाऊंड वॉलचं बांधकाम या ठिकाणी नगर परिषद करू शकलेली नाहीये. त्यामुळं तो निधी आम्ही उपलब्ध करून त्या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या कंपाऊंड वॉलचं बांधकाम आम्ही करणार आहोत. दुसरा आमचा विषय आहे धारूर शहरातील हिंदू समाजासाठी स्मशानभूमी व कंपाऊंड वॉलचे बांधकाम करण्याचा संकल्प आहे. ज्या ज्या ठिकाणी स्मशानभूमीच्या जागा आहेत, काही जागा वादग्रस्त आहेत, त्या ठिकाणी तोडजोडी करून त्या ठिकाणी सुद्धा केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा स्मशानभूमी उभारण्याकरता निधी
मागणी केली की लगेच मिळतो. ते आम्ही या ठिकाणी जागेचे सगळे वाद मिटवूत आणि त्या ठिकाणी स्मशानभूमीचे कंपाऊंड वॉल आणि म्हणजे काय म्हणते अंत्यसंस्काराची दाहिनी या ठिकाणी तयार करण्याचं काम आम्ही करणार आहोत. तसंच किल्ले धारूर नगर परिषदेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार नियमित करण्याबाबत आता 7 महिने झाले तर जे कंत्राटी कामगार आहेत सगळ्यांनी काम सोडून दिले. आता एक 10-12 लोक राहिले 50-60 लोकांतून, कारण त्यांचा पगारच केला जात नाही, त्यामुळे त्यांनी काम सोडून दिलेले. त्यामुळं आपल्याला ह्या विषयावर प्रामुख्याने लक्ष द्यावं लागेल आणि कंत्राटी कामगारांचं आमचा असा संकल्प आहे की आमची जर सत्ता त्या ठिकाणी नगर परिषद आली तर प्रत्येक महिन्याच्या आम्ही 2 तारखेला या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांचा आम्ही पगार देण्याचं काम करणार आहोत. किल्ले धारूर नगर परिषदेच्या किल्ले धारूर शहरातील सर्व तलावांचे संवर्धन करणे. आता हा जो प्रस्ताव होता तलाव संवर्धनाचा तुम्हाला माहितीच असेल की हा प्रस्ताव आम्ही अध्यक्ष असताना हा सादर केला होता. त्याचाच परिणाम म्हणून आज जे थोडं बहुत काम म्हणजे अर्धवट काम झालेलं आहे तर ते काम सुद्धा आम्ही करण्याचं काम या ठिकाणी कम्प्लीट काम करण्याचं आम्ही काम करणार आहोत. धारूर शहरातील शासनाच्या धोरणानुसार जागा खरेदी करून अध्यात्म उद्यान व जॉगिंग पार्क बनवण्याचा संकल्प. आता हा सर्वात महत्वाचा ठराव आहे आपल्यासाठी थोरात साहेब. हा विषय असा आहे की जर नगर परिषदेला स्वतःच्या मालकीची 15-20 एकर जमीन नगर परिषदेच्या हद्दीमध्ये उपलब्ध नसेल किंवा शासनाची गायरान जमीन नगर परिषदेच्या आजूबाजूच्या सर्वे नंबरमध्ये म्हणजे 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये उपलब्ध नसेल तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं आता नगर परिषदेला एक अधिकार दिला की तुम्ही 1 किलोमीटरच्या आतमध्ये नगर परिषदेच्या म्हणजे शहराच्या कुठेही तुम्ही जमीन विकत घेऊ शकतात आणि त्या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रकारचे उद्यान 15-20 एकर जमिनीमध्ये उभा करू शकतात. आणि हे काम आपल्याला प्रामुख्यानं जर नगर परिषद आमची सत्ता आली तर पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही हा ठराव घेऊन शासनाकडे मंजुरीस पाठवणार आहोत. किल्ले धारूर शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत झाडे लावणे व शहराचे सुशोभी करण्याबद्दलचा संकल्प. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महापुरुषांच्या स्मारकाचे व चौकाचे सुशोभीकरणाचे काम आम्ही हाती घेणार आहोत. किल्ले धारूर शहरातील पाण्याच्या टाकी येथे अद्ययावत पाणी फिल्टर बसून संपूर्ण शहराला RO फिल्टर पाणी पुरवठा करण्याचा आमचा संकल्प आहे. किल्ले धारूर शहरातील महिला बचत गट व छोट्या व्यावसायिकांना कर्ज उपलब्ध करून देण्याचा संकल्प. किल्ले धारूर शहरातील बसस्थानकाचे अद्ययावत व सर्व सुयुक्त बांधकाम करण्याकरिता शासनाचा आम्ही भाग पाडण्याचा संकल्प करत आहोत. हे काम आमच्या नगर परिषदेच्या मार्फत करता येत नाही. हे काम आहे महाराष्ट्र राज्य ST महामंडळ, परंतु त्याला 2 कोटी रुपयाचा निधी गेल्या 8 वर्षापूर्वी उपलब्ध झाला होता. परंतु नगर परिषदेने सदरील ST स्टँडला बांधकाम परवाना न दिल्यामुळे हे पैसे परत गेले आणि त्यामुळं आतापर्यंत तुम्ही पाहत असाल की आष्टी असेल, परळी असेल, बीड असेल, अंबाजोगाई असेल, मांजरसुंबा असेल किंवा केज असेल, या सर्व ठिकाणचे ST स्टँड तालुक्याच्या ठिकाणचे आज पूर्ण बांधकाम होऊन कंप्लीट झाले. फक्त धारूर नगर परिषदेने बांधकाम परवाना न दिल्यामुळे आज ST स्टँडचं काम अपूर्ण आहे. परंतु आमची सत्ता आल्यानंतर पहिलं काम आम्ही ST महामंडळाच्या DCला आणि इथल्या ST डेपोच्या मॅनेजरला आम्ही बोलून या ठिकाणी ST स्टँडचं बांधकाम करण्याचा बांधकाम परवाना तात्काळ देण्याचं काम आम्ही करणार आहोत. त्यामुळे हे काम सुरू होईल. त्यानंतर किल्ले धारूर शहराच्या सर्व ठिकाणी पददिवे बसवण्याचा संकल्प मी आताच बोलून दाखविला. किल्ले धारूर बस स्थानक शेजारी गाळे टपरी धारकांना त्याच जागी सर्व सुयुक्त 2 मजली व्यापारी संकुल उभारण्याचा आमचा संकल्प आहे. हे जे आहे ST स्टँडच्या बाजूला जे आता लोखंडी गाळे येतं, टपऱ्या येतात आणि जिथे की आज फक्त फ्रूट मार्केट आहे आपल्या धारूर शहराचं, तिथे फार छोटं आहे. तर त्या ठिकाणी आम्ही काय करणार, त्यांची समोरची जागा तेवढीच ठेवणार आहे. परंतु ST महामंडळाला विनंती करून त्या ठिकाणी त्यांना आणखी 15 ते 20 फूट मागे जागा वाढवून घेऊन त्या ठिकाणी त्यांना आम्ही 2 मजली गाळे बांधून आम्ही त्यांना देणार आहोत. आणि आज जे त्यांची रोडची जागा वाढवू येणार नाही आहे तेवढीच त्यांची जागा राहील. परंतु त्यांना पाठीमागे जागा वाढून सर्व टपऱ्यांचं RCC बांधकाम करून त्या आता जे गरजवंत दुकानदार आता त्या ठिकाणी आपला व्यवसाय करतात, जे सर्व जाती धर्माचे तिथं बांधव आहेत, तर त्यांना आम्ही 2 मजली गाळ्यासाठी की त्यांना वर माल ठेवता यावं आणि खाल विक्रीचा माल ठेवतोय. त्याकरता आम्ही त्या ठिकाणी 2 मजली त्यांना व्यापारी संकुल बांधून देण्याचा या ठिकाणी आमचा संकल्प आहे. म्हणून आज या धारूर शहरातला हा आमचा संकल्पनामा या ठिकाणी मी आपल्या पत्रकार बांधवासमोर आणि धारूर शहरवासियांसमोर या ठिकाणी ठेवलेला आहे. याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीचा आम्ही अनावश्यक उहापोह केलेला नाही. शहरात मध्ये ज्या मूलभूत लोकांना सुविधा, ज्या शहराच्या विकासाचे जे महत्वाचे जे प्रश्न होते, ज्या प्रश्नाची जाण आणि संकल्पना आणि त्याची माहिती पूर्ण माझा याच्यावर सगळा अभ्यास आहे. या सगळ्या गोष्टीचा आम्ही विचार करून
हा संकल्पनामा आज किल्ले धारूर शहराच्या मतदारांसमोर आम्ही आणि पत्रकार बांधवांसमोर ठेवत आहेत. याचं कारण असं आहे की धारूर शहरामध्ये आज आपण पाहतो की प्रत्येक जण म्हणते की आज मोठ्या प्रमाणामध्ये रिक्षे फिरायला लागले, तर प्रत्येक जण म्हणते किल्ले धारूर शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता आमचे हे उमेदवार निवडणूक लढत आहेत. परंतु मला या ठिकाणी सांगायचंय, आता खालचं मी बोलत नाही, परंतु मला नगराध्यक्षाचा उमेदवार म्हणून माझे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांना मी तुमच्या मार्फत एक प्रश्न विचारतो की तुम्हाला किल्ले धारूर शहराचा सर्वांगीण विकास हे काय हे सुद्धा माहित नाही. त्यांना किल्ले धारूर शहरातल्या विकासाचे जे काम येतं, जे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे जे हेड म्हणजे योजना, त्या योजना आहेत याची सुद्धा माहिती या उमेदवारांना नाही. त्यांना दलित उत्तर माहित नाही, दलित वस्ती माहित नाही, सुवर्ण जयंतीच्या योजना माहित नाही, 12 वित्त आयोग माहित नाही, 13 वित्त आयोग माहित नाही, ह्यांना रस्ता अनुदान माहित नाही, ह्यांना डीपीडीसी माहित नाही, ह्यांना काहीच माहित नाही, काहीच अभ्यास नाही. दुकानात उचलले तर निवडणुकीला उभा केले, सावकारी करणारे लोक दुकानातले दोन्ही उभा केले तर आणि निवडणुकीला समोर आणले. तर आता आमच्या काल या ठिकाणी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवकचे जे प्रदेशाध्यक्ष वैभव शेख या ठिकाणी आले होते. त्यांनी एका उमेदवाराची पत्रकार आपलं हे बघितलं, बाईट बघितली, आमचे जगताप साहेबांनीच घेतलेली होती, खंडराया जगताप. हे असे म्हणले की बाबा हे योजना काय असतात, म्हणजे काय नाही म्हणले. हे ते अर्जुन गायकवाड म्हणतात की आम्ही नगर उत्थानमधून 200 कोटी आणू. नगर उत्थान म्हणजे म्हणजे काय, रस्ता अनुदान म्हणजे काय म्हणले, डीपीडीसीतून काय मिळतं, कुठल्या महामंडळातून आपण कुठल्या योजना आणू शकतो, आणि नगर परिषदेच्या कुठल्या योजना केंद्र सरकारच्या कुठल्या. आता आपल्याला 14 वित्त आयोग येतो हे केंद्र सरकारचा आहे आणि 13 वित्त आयोग येतो हा राज्य सरकारचा आहे. परंतु ह्या उमेदवारांना या वित्त आयोग काय आहे, या 13 वित्त आयोगामधून कुठली कामं घ्यावं लागतात आणि 14 वित्त आयोगामधून कुठले कामं घ्यायला, हे जर त्यांनी सांगितलं म्हणजे न वाचता न बघता, तर आमच्या प्रदेशाने सांगितलं की आम्ही 30 तारखेला आमच्या उमेदवाराचा जाहीर पाठिंबा आम्ही निवडणुकीतून आम्ही माघार घेऊ. परंतु मला तुमच्या माध्यमातून या सांगायचंय की आता धारूर शहरातल्या जनतेने चूक करू नये. तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीचा अभ्यास असणारा, प्रशासनावर वचक असणारा, सगळ्या योजनेची माहिती असणारा, किल्ले धारूर शहर आपलं हे इतकं मागास शहर झालेले की आपल्या पाठीमागून आज जर तुम्ही बघितलं, वडवणी बघा, नगरपंचायत केस बघा, आष्टी, पाटोदा, शिरूर बघा, त्यांचे आज तिथे 2-3 दिवसाला पाणी दिल्या जाते. सगळे रस्त्याचे कामं झाले, तर पददिवे बसलेले, तर सगळ्या गोष्टीचा नागरी सुविधा नगरपंचायती देतात. आणि आज 1962 मध्ये निर्माण झालेली ही नगर परिषद आज एक मागासलेली नगर परिषद आहे. आणि हे जर तुम्हाला दूर करायचं असलं तर माझ्यासारख्या सक्षम उमेदवाराला या निवडणुकीमध्ये धारूर शहरातल्या जनतेने प्रचंड मताने विजयी करावं. 8 दिवसामध्ये किल्ले धारूरची नगर परिषद मी स्वतःसारखी सरळ करतो. आणि आता जो पाणी लोक या ठिकाणी करायलेत, 8 दिवसात नगराध्यक्ष झाल्यानंतर 2 दिवसाआड 2 तास एका गल्लीला पाणी देण्याचं काम मी करणार आहे. त्याच्यामुळं या शहरातल्या जनतेला तुमच्या माध्यमातून माझी कळकळीची विनंती आहे की आपली सदैव बुद्धी आपले जागेवर ठेवून सगळ्या उमेदवाराचा अभ्यास करून, कुठलाही जात पात पक्ष जवळचा नातेवाईक हे बघून आपण मतदान करू नये. या ठिकाणी सक्षम नगराध्यक्ष आपल्याला द्यावा लागेल, त्याच्याशिवाय धारूर शहराचे प्रश्न सुटणार नाही, अशी आपल्या माध्यमातून मी शहरवासियांना कळकळीची विनंती करतो आणि पत्रकार परिषद संपली असं जाहीर करतो.